सगळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सगळ्या नामा म्हणे. सत्यगुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाट जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला कर. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा आणि अभंग घेण्याचं कारण तुकोबारायाला अनुग्रह झाला तो आजचा दिवस माघ शुद्ध दशमी. शुक्रवार असेल पण तेव्हा गुरुवार होता, पण हा हिशोब एकच आहे. केला अंगीकार तुका म्हणे ही घटना आजच्या दिवशी घडली म्हणून मी अभंग निवडला. अभंगावर बोलण्यापूर्वी सालाबाद प्रमाणे याही वर्षी शंकर स्वामी अखंड हरिनाम सप्ताह सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं पण आगळे आणि वेगळे असं वैशिष्ट्य यावर्षी सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण होतात. ज्यांनी हा सप्ताह सुरू केला ते तुमचे पूर्वज आज नसतील. तेव्हाचा काळ एवढा अनुकूल नव्हता. आता उलट आहे, जेवू घालणारे जास्त आहे, जेवणारे कमी आहे. तेव्हा आपले जुने पूर्वज दारोदार फिरायचे. सप्ताह असला म्हणजे पायली पायली ज्वारी बाजरी गोळा करायचे. 11 रुपये खूप झाली वर्गणी तेव्हाची. आणि त्याच्यामध्ये सगळे भागवायचं. प्रहारा द्यायचा, रात्र रात्र जागर करायचा, वारकऱ्याची सेवा करायची. ते तुमचे आज पूर्वज नसतील, वैकुंठात असतील. पण 28 तारखेपासून तुमच्या पूर्वजांच्या डोळ्याला वैकुंठात आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील की आम्ही 50 वर्षापूर्वी इवलेसे रोप लाविले द्वारी आणि आमच्या लेकरांनी त्याचा वेलू नेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला. म्हणून पूर्वज तिथून सगळ्यांना आशीर्वाद देत असते. पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुडा. आमचे हरिभक्तिपरायण रुपेश महाराज यांनी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मला निमंत्रण दिलं. लवकरच पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन झालं. या संबंधाने उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्यांना व्यासपीठावर मनोभावे वंदन. हार्मोनियम वादक तुम्हालाही नमस्कार. आमच्या वारकरी संप्रदायात गायन क्षेत्रातला हिरा म्हणजे कैलास बाबा, तुम्हालाही नमस्कार. सर्व उभे असलेले माझे गायनाचार्य टाळकरी, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, विनेकरी महाराज, भालदार चोपदार महाराज, वृंदावन घेतलेल्या मावल्या, बसलेल्यात अजूनही काही महाराज असतील. सर्वांची नावं शक्य नाही, पण सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक अन्य सांप्रदायिक सर्व महाराज. प्रथमतः येथील गुरुजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. अतिशय सुंदर नियोजन आणि 12 दिवसाचा सप्ताह तर का कैलासराव 14 मग तो 2 सप्ते झाले. काही कसर ठेवली नाही. कौतुक आहे. आणि हे फाजील कौतुक मी करत नाही. पुढच्या वर्षी मला तुम्ही तारीख द्यावी याचाही वसिला लावत नाही.
दिवसाला 2-2, 3-3 चालले बाबा याही वयात. आता बदल करण्याचं कारण विखे पाटलाच्या ताबडीत सापडलो मी. त्यांच्या भाचीचं लग्न. तरी 7:20 आशीर्वाद दिला आणि गाडीत बसलो. बाकीचे पुढारी आहे तिथे अजून. आणि मी नियोजकाला सांगितलं गाडीतच फेटा बांधतो. आणि आज योग असा आला बाबा, दिवसभर जेवण नाही आम्हाला. तिथं गेलो पुण्याला आणि काल्याचं कीर्तन होतं. काल्याचं कीर्तन झाल्यावर म्हटलं जेवणाचं काय, म्हणले आम्हाला कल्पनाच नव्हती बरं का. तसंच आलो. आता जेवायला वेळ नाही. मी त्यांना सांगितलं भाऊ जेवण कधी मिळेल, पण माझ्या करता जो 8:30ला समाज बसलेला आहे तो दिसतोय मला. अजून आयुष्यात मी सांगितलं होतं 9 ते 11 करू शकतो, त्याच्या आधी येत नाही. त्यांनी जाहीर केलं त्याप्रमाणे येणं झालं. पण इथली शिस्त, शांतता, गर्दी सगळे पाहिलं ना, अख्ख्या दिवसाचा आमचा क्षीण गेला, भाग गेला, अवघा झाला आनंद. पुन्हा एक कौतुक सांगतो रुपेश महाराज. अरे मोठ्या मोठ्या शहरात, मोठ्या मोठ्या गावात सप्ते होतात, 2 वर्षे चालतात राजा. 3ऱ्या वर्षी उरलेल्या देणगीवरून मंडळाची भांडणं होतात ना, 4थ्या वर्षी सप्ताह बंद पडतो. 50 वर्षे झाले. हे कौतुक आहे. याचं कारण काय एका वाक्यात सांगतो. गट तट हेवे दावे पक्ष सगळे विसरून अख्खं गाव या सप्तासाठी एका मायची लेकरं होऊन एकत्रित आलं, हे त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी. अरे हे 5 टप्पे आहे, त्यातला तुम्ही आता 3रा टप्पा. त्या तुकोबारायाला 450 वर्षे होतात वैकुंठाला जायला. तोही एक योग आहे. हा पहिले 12 वर्षे झाले संतोषराव की त्याला तपपूर्ती म्हटलं. कैलासराव नीट आहे का? 12 वर्षे झाले म्हणजे तपपूर्ती. पण रौप्य करायचं असेल तर तप 2 झाले पाहिजे आणि 1 मिळवावा लागतो. सुशिक्षित मंडळी, ब्राह्मणाकडे जायची गरज नाही, मी सांगतो तो हिशोब लिहून ठेवा. 2 तपामध्ये 1 मिळवायचा की रौप्य होतो. 4 तपात मग 2 मिळवायचे सुवर्ण होतो. 6 तपात 3 मिळवायचे अमृत होतो. आणि 8 तपामध्ये 4 मिळवल्यावर शताब्दी होतो. हे गणित तुम्ही कधी मरेपर्यंत विसरणार नाही. म्हणून तपपूर्ती, रौप्य, सुवर्ण, अमृत आणि शताब्दी हे जे 5 टप्पे आहे. 2 तप झाले म्हणजे 1 मिळवायचा. 12 2 24 नाही, 1 25 झाला रौप्य. पण 4 तप झाल्यावर 2 मिळवायचे. 12 चौक 48 अधिक 2 बरोबर 50चा होतो सुवर्ण. अमृतला मात्र 6 तपन 3 लागतात. म्हणून 12 सकम 72 न 3 75चा अमृत. आणि शताब्दी महोत्सवाला 8 तप पूर्ण झाले पाहिजे, 4 मिळवायचे असतात. 12 8 96 अधिक 4 बरोबर शताब्दी. शताब्दी, अमृत, सुवर्ण, रौप्य आणि तपपूर्ती हे जे 5 टप्पे आहे त्यापैकी 3रा टप्पा गावकऱ्याने गाठला, हे कौतुक आहे. आता 4था अमृत महोत्सव होईल कैलासराव, तो 25 वर्षानं होईल. आम्ही नाही थांबणार आता 71 चालू असल्यामुळे. पण इथल्या तरुण पिढीचा उत्साह पाहला आम्ही. आम्हाला गाडीतून उतरल्यापासून स्टेजवर आणेपर्यंत सगळी तरुण मंडळी होती. आणि ते याच्यापेक्षा मोठा सप्ताह करतील कधी, 75वा. तेव्हा आपण नसू, पण वैकुंठातून पाहता येईल जसे हे जुने पूर्वज पाहतात. तरी अजून 25 वर्षासाठी इथल्या जुन्या मंडळीला विनंती आहे, घाई करू नका. वर कोरोनामुळे खूप गर्दी झाली. 25 वर्षे थांबा, तुमच्या लेकराचं कौतुक 75 व पाहून जा. आनंद आहे. अतिशय सुंदर नियोजन. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसा यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा ऐश्वर्य संपन्न सोहळा. सुंदर मंडप,
एक नंबर साऊंड सिस्टीम बरं का, अजिबात घाबरायचं नाही. सुंदर शूटिंग वाले पत्रकार, अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थांनी केलं, विशेष तरुणांनी, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वयोवृद्धांनी. हे पाहायला एक व्यक्ती नाही, भोर महाराज. गए हुए वो आते नहीं, लेकिन ऐसी अवसर पर उनकी याद आती है. अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन दररोज 28 तारखेपासून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. अभंग घेण्याचं कारण कैलासराव, आजचा तो दिवस आहे ज्या दिवशी तुकोबारायला अनुग्रह झाला. माघ शुद्ध दशमी तो आजचा दिवस. केला अंगीकार तुका म्हणे, गुरुला अनन्य साधारण महत्व जीवनामध्ये आहे. त्यात पारमार्थिक क्षेत्रात एकदा पुन्हा आपला जन्म होतो ना, ते मायबाप वेगळे, आणि पुन्हा एकदा जन्म होतो हे मायबाप वेगळे. गुरु पासून दीक्षा ग्रहण, तो शिष्यासी नवा जन्म जाण. गुरु मायबाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. स्वतः भगवान सांगतात, अरे हा जन्म झाला या देहाचा, ते मायबाप, पण एकदा गुरु दीक्षा देतात जीवनामध्ये, तिथून पुढे त्याचा जन्म होतो. गुरु पासून दीक्षा ग्रहण, तो शिष्यासी नवा जन्म जाण. इथून मागचं आयुष्य हिशोबात धरायचं नाही. ज्या दिवशी गुरु दीक्षा देतात त्या दिवशी आपला जन्म, मी सांगत नाही, 1400 वर्षाच्या चांगदेवानं कबूल केलं. गुरुपुत्र झाला, गुरुपुत्र झाला, गुरुपुत्र झाला. कैलासराव 1400 वर्षे जगलेला योगी, 1400 वर्षाचे तापेतीर रहिवासी, गर्व हरविला चालवले भिंतीसी. 1400 वर्षे जगलेला योगी 14 वर्षाच्या मुक्ताबाईच्या पायावर डोकं ठेवून कबुली जबाब देतो, आजी जन्म आलो. चांगदेव म्हणे, आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून गुरु पासून दीक्षा ग्रहण, तो शिष्यासी नवा जन्म जाण. गुरु माय बाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. आज मला फक्त गुरुवरच कीर्तन करायचं आहे, कारण दिवसच असतो आहे. अरे बरं सांगतोच, होऊन जाऊ द्या. स्वतः पांडुरंग परमात्मा एक दिवस नामदेवाला म्हणे, नाम्या काय देवा, गुरु करावा लागेल. गुरु कशासाठी? माझी ओळख होण्यासाठी. कमाल आहे देवा. दर दिवाळीला आमची म्हातारी आंघोळ घालते, माझ्या सोबत बोलता, जेवता, माझ्या हातचं दूध पिता. काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावन नामा जाई, सोने का गड़वा दूध नहीं भरिया, पियो नारायण आगे धरिया. प्रभुवन की मूरत दूध नहीं पिवत, सर पछारत नामा रोवत. गोड वाटते तुम्हाला नाही का? दूध पिता माझ्या हातचं. मला मुलगा झाला की बारशाला येता, इथो बारशाशी आले.
दिवाळीच्या दिवशी माझी म्हातारी पाठवते, जा रे नाम्या पांडुरंगाला घरी आण. सण दिवाळीचा आला, नामा रावळ्यासी गेला, देवा चलावे घरासी. आणि तुम्ही आमच्या घरी येता. पहाटे आमची म्हातारी आंघोळ घालते. गोणाबाई आंघोळ घातल्यावर काय टावेल होता का? पदर माथाचा काढिला, पदर माथाचा काढिला, पदर माथाचा काढिला, पदर माथाचा काढिला. बाळ नंदाचा कुशीला, बाळ नंदाचा कुशीला, आमची म्हातारी आंघोळ घालते. आमची परिस्थिती बिकट आहे. टावेल नाही तर डोक्यावरचा पदर काढून तुम्हाला पुसते. पदर माथाचा काढिला, बाळ नंदाचा पुसिला, सण दिवाळीचा आला, नामा रावळ्याशी गेला, देवा चलावे घरासी. दूध पिता माझ्या हातचं जेवण करताना पण आमचा अरे सामान्य वळख आहे ना म्या. खरी वळख करायची सुद्धा गुरुच करावा लागतो. काय सांगता देवा, कुठंही वळखील पठ्ठा बघ बरं. हा उद्याच परीक्षा चालेल. दुसऱ्या दिवशी कैलासराव देवानं परीक्षा घ्यायची ठरवली. नामदेव महाराज आंघोळीला गेले बरं का. संतोषराव आंघोळीला गेले चंद्रभागेत. शांतारामजी तेव्हा देवानं परीक्षा घ्यायची ठरवली असल्यामुळे देव घिसाडी झाले. 15 फूट उंचीचा बाबा. आई साहेबालाही मदत करावी लागली म्हणून ती घिसाडीन मावशी झाली. ती 12 फूट उंचीची. गरुडाला मोबाईल उलटा करा, तो लाड नाही चालत. गरुडाला अरे मी जेवलो नाही दिवस भरून, तुम्ही गरुडाला गाढव केलं. तेही त्यांना शोभेल असं. आणि त्याच्यावर सर्व साहित्य, येड्या बाबई सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, कुत्रीची पिलं, शेळीचं कोकरू, कोंबड्या. बरोबर नामदेवरायाची आंघोळ चालली तिथं आले. वाळवंटामध्ये उतरवलं सामान. आता नाटक सांगतो देवाचा. परीक्षा याची आंघोळ चालली होती नामदेवाची. अरे हंडी पकाव. हे नीट आहे का? कोणताच बुवा सांगणार नाही तुम्हाला, मी तिथं सांगतो. हंडी पकाव म्हटल्यावर ते लोखंडी चूल, त्याच्यावर हंडा ठेवला आणि येड्या बाबळी सरपण पेटवलं. आई साहेबांनी नाटक सुरू केला. महाराज हंडी तो पक गई, हंडी में क्या डालू? मुर्गिया काट के डाल दो. कचा 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 कोंबड्या कापल्या. पाहता काय माझ्याकडे? टाकले हंड्यात. नाटक होता ना. मुर्गिया काट के डाल दी. महाराज हंडी नहीं भरती तो बकरिया काट के डाल दो. ते कापलं. महाराज हंडी नाही भरती. नामदेवाची आंघोळ थांबली जाग्यावर. गारठ्याचे दिवस, पाण्यात बसलेला, घामानं भिजला. हंडी नहीं भरती तो कुत्तिया काट के डाल दो. महाराज हंडी नहीं भरती, गधा काट के डाल दो म्हटल्यावर ते गरुड होतं. काय देवा, तुम्ही तर म्हणे फक्त सामान घेऊन चालू आहे म्हणतात, कापाला आणला की इथं. आता जरी कापला गरुडा पुन्हा जिता करील, पण त्या बुवासाठी चाललंय. महाराज गधा काट के डाल दिया, हंडी नहीं भरती. वो छोकरा नहारा, उसको काट के डाल दो म्हटल्यावर तांब्यात धोत्र टाकून नामा. पण देवाला माहिती होतं कैलासराव माझा नामा किती घाबरला, घरी नाही जाणार, सरळ देवळात. देवळात गेल्यावर मी नाही दिसलो तर माझंच पितळ उघड पडणार. नामा यायच्या आधी करकटावरी ठेवून हे सुंदर
ध्यान उभे विटवरी करकटावरी ठेवणिया. नामा घाबरून आला. काय झालं नामा? काय माणसं निर्माण केली देवा. तू 15 फुटाचा एक माणूस घिसाडी, दात बाहेर आलेले होते, आणि ती एक मावशी होती 12 फुटाची घिसाडी, आणि एवढं तर कधीच नाही पाहिलं भाऊ. गाढव घोड्यापेक्षाही मोठं होतं. काय झालं काय तेच सांगतो देवा. कुत्री कापली, कोंबड्या कापल्या, शेळी कापली, गाढव कापलं तरी हांडा भरेना. मग रे माझ्यान भरणार होते, आलो न पळून. अरे नापास झाला का मीच होतो तो. तुम्ही दात बाहेर आले होते आणि तुम्ही सुंदर एवढा राजस कुमार मदनाचा पुतळा. मीच होतो. शक्यच नाही देवा. अरे मीच होतो देवा, शक्य नाही. बरं जाऊ दे, तुझं काही विसरलं का चंद्रभागेत? मग धोत्रण तांब्या तिथंच टाकला, मी आणला. सांग हे हिरव्या काळात धोत्र कोणाचं आहे? माझंच आहे. तांब्यावरचं नाव वाच. नामदेव वल्द दामासेठ शिंपी, शिक्षित पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तांब्याही माझा. नापास झाला, काल ठरलं होतं ना. माझा काय करू आता? आळंदीला जा, गुरु करावा लागेल. वेळ कमी असल्यानं लगेच आळंदीला आले. उठले निवृत्ती संताच्या दर्शना. मोठे भाऊ आहे ना, आई वडील तर गेले होते देहांत प्रायचित्ताला. आता कोण आहे 4 भावामध्ये मोठा? कोण आहे? निवृत्ती. हे आपल्यासारखंच आहे. अरे वारकरी संप्रदायाचं घर असेल, कोणी महाराज आला तर वडील काय सांगतात? पिंट्या चला, बाबा आले, पाया पडा. ही जबाबदारी आज मोठा भाऊ म्हणून निवृत्तीनाथावर. ज्ञानदेवाला, सोपान काकाला आणि मुक्ताबाईला सांगितलं, ज्ञाना, सोपाना, मुक्ताई, अरे चला बाहेर दर्शन घ्यायला. कोणाचं दर्शन दादा? पंढरीचा प्रेमा घरा आला, पंढरीचा मला नाही, जरा तुम्ही गप्पच बसणार आहे. 2-4 प्रमाण पाठ असतात तुमचे. बरं जाऊ दे. पंढरीच आपल्या आपल्यात ठेव. पंढरी उठले निवृत्ती संताच्या दर्शन, उठले निवृत्ती संताच्या दर्शन, पंढरीचा प्रेमा खरा आला. बरं बरं सांगतो दादा, कैलास राहून जाऊ द्या. चला पाया पडा बाबाच्या. ज्ञानोबाराय पाया पडले, सोपान काका पाया पडले, निवृत्तीनाथ पाया पडले, पण नामदेवराव उभेच. नामदेवाने विचार केला, हे आळंदीचे बुवा, पठ्ठा पंढरपूरचा, पठ्ठ्यासोबत पांडुरंग बोलतो, माझा अधिकार मोठा, हे पाया पडलेच पाहिजे. शेवटचं कार्यक्रम. निवृत्तीनाथ, मुक्ता पाया पडणं बाबाच्या. तुमचं नाही भागलं का पाया पडण्यावर? तिखट होती. लोटांगण घाला त्या बुवाला, मी नाही पाया पडणार. का? अरे माझे तिघही भाऊ त्याच्या पाया पडतान, हे खांबासारखं ताटका उभं. पंढरपूरचं आहे ना हे, मग पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. माझे तिघही भाऊ त्याच्या पाया पडतान, हे का नाही पाया पडत? म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना, आधी अभिमाना दूर करा. अरे तुका म्हणे मोक्ष देखील या कळसन, तात्काळ हा नाश अहंकाराचा. पंढरपूरच्या मंदिराचा कळस बघितला तर अहंकार संपतो. ही रात्रंदिवस देवाच्या सोबत असून कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही. अखंड दयाला देवाचा शेजार, अखंड दयाला देवाचा शेजार, अखंड दयाला देवाचा शेजार, अखंड दयाला देवाचा शेजार. कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही. अखंड दयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. मला तर असं वाटतं दादा, काय
उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. एक शेती कॉलेज कोठं शिकली होती मुक्ताबाई. ते अभंग मुक्ताबाईचे आहे बरं का. नाही तुम्ही तुकोबाराच्या गाथ्यात पाहाल. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. मुक्ताबाई म्हणली दादा उसाच्या शेजारी एरंड किती दिवस राहिला तरी कारखान्याला एरंड नाही जात, ऊस जातो. ऊस जातो. हे कशासाठी शब्द वापरले मुक्ताबाईने? उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. अरे काय त्या चिपाडी गोडी आली. तसा पंढरीचा पांडुरंग ऊस आणि हा एरंड नामा. कार्याहंकार गेला नाही. तिथे कबीरजी होते. रे मुक्ता सच कहती वो नरकच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. कच्चा आहे कशावरून? गोरोबा काका म्हणले थांबा घाई करू नका, 1 तास आहे अजून आपल्याकडे, अजिबात टेन्शन घेऊ नका. मग गोरोबा काकानं परीक्षा हातात थापाटनं घेतलं. चला लाईनला बसा. 1 नंबरला निवृत्तीनाथ, 2 नंबरला ज्ञानोबा, 3 नंबरला सोपान काका, 4 नंबरला मुक्ताबाई, 5व्या नंबरला बसले नामदेव बाबा. घेतलं थापटणं काकानं. तेर ढोकीचा काका हाणेले थापटणे निवृत्तीच्या माथा. हे टोकाटाकी नाही, अभंग पाठ करून बोलतोय मी, नाही तर माझ्याकडे रागान पाहू नका. अरे पुरावा पाहिजे ना, काय ठोकून चालतं काय? हाणिले थापटणे निवृत्तीच्या माथा, डेरा झाला निका परब्रह्म. भाजलं बरं का हे काका म्हणतात. त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर, मग काहीचे कोरे उरे ते हेही भाजलं. नामदेवराय म्हणले या भागात हे पद्धत आहे का पाहुण्याचं स्वागत? कांदा पोहे नाही, उपीट नाही, थापटणं 5व्या नंबरवर आहे ना. त्याची थापटणे सोपानाच्या डोही, यात लेश नाही कोरा कोठे. त्याची थापटणे मुक्ताईला हानी अमृत संजीवनी उतू आली. आणि त्याची थापटणे नामदेवावर, डोळे चोळे मोहरे रडू लागले. नामदेवाच्या डोक्यात थापटणं काकानं हाणल्या बरोबर नामदेवाचं रडणं सुरू झालं. मग ते काकानं संत सभेमध्ये जाहीर केलं, गोरा म्हणे कोरा राही लागे बाई. 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 शून्य भरी नाही पाठीला, शून्य भरी जाहीर केलं गोरोबा काकाने. गोरा म्हणे कोरा राही लागे बाईन, शून्य भरी नाही भाजेला. कच्चा आहे, कच्चा आहे तर भाजा. भाजा म्हटल्यावर नामदेवराय हादरले. भाजा? आमचा पंजोबा भाजला मडे घाटावर, आजा भाजला. तसा भाजण्याचा कार्यक्रम असेल तर पंढरपूर दिसत नाही. 2-3 वेळा उडबस 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 केली. नामदेवाकडे लक्ष मुक्ताबाईचं गेलं. दादा काय मुक्ता? नामदेवाकडे पाय, काय पळ्याच्या तयारीत आहे. अरे हे सगळे अभंगच आहे. म्हणे मुक्ताबाई पळाव्यासी पाही, आसन स्थिर नाही नामयाचे. एवढ्यात लक्ष नाही पाहून जे नामदेवानं धूम ठोकली आळंदीतून सरळ पंढरपूर. पांडुरंगाच्या पाया पडले. कसं काय झालं स्वागत आळंदीला? देव म्हणले पागोट काढून स्वागत दाखवलं. टोमॅटो एवढं टेंगुळ. हे स्वागत आळंदीचं का? अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडानं डोळी फोडली माझी. एवढीशी मुक्ता तिने माजविली, कळी नाहीशी संत मंडळी कपटी तुझी. अरे नामा 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 काय भाजणार होते, पळत आलं म्हणून वाचलो. तरी गुरु करावं लागेल. ठीक आहे पण आळंदीला नका पाठवू, दुसऱ्या गावला.
मग दुसरं गाव सांगितलं. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी, देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी, शरण तयासी जाई वेगी. जा दुसऱ्या गावला जा. कुठे? औंढा नागनाथ. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी शरण तयासी जाई वेगीन. मग नामदेव महाराज औंढ्या नागनाथाला आले. विसोबा खेचर स्वामी जोड्यासह पाय पिंडीवर न पौडलेले. नामदेवाचा चेहरा उतरला. कुठला रे भाऊ? जाऊ दे आता. कुठला नाही कुठला? पंढरपूर. इकडे कशाला आलता? आलतो तुला गुरु करायला, देवानं पाठवलं. लेका जोड्यासह पिंडीवर पाय, तुला काय गुरु करायचा? अरे म्हातारा झालो रे नाम्या, पाय उचलत नाही तर तिथं कसे ठेवता आले? अरे 10 वाजले, कशाला वेळ घालवतो? दुसरीकडे ठेव. दुसरीकडे ठेवल्यावर तिथेही पिंड, तिसरीकडे पिंड. जाऊ भोवताल पाय फिरवले विसोबा खेचर स्वामीचे, प्रत्येक ठिकाणी पिंड. आणि मग विसोबा खेचर हसले. कळलं का नाम्या? काय? देवाविन ठावरिता कोठे आहे, देवाविन ठावरिता कोठे आहे, विचारुनी पाहे तुझे नाम्या. हा गुरु उपदेश कुठे? विसोबा खेचर. देवाविन ठावरिता कोठे आहे, विचारुनी पाहे तुझी नाम्या. आणि हा गुरु उपदेश घेतला नामदेवराय आता आले. बरे का रुपेश महाराज? चंद्रभागेच्या वाळवंटात 3 दगडाची चूल मांडली, स्वयंपाक सुरू केला. चपात्या तयार झाल्या. चपात्या पुन्हा परीक्षा घ्यायची ठरवलं देवानं. कुत्र्याच्या रूपात देवाला. नामा स्वयंपाक करीत बैसला. केशव स्वान रूपी आला, रोट्या घेऊन पळ्याला. सर्वाभूती विठ्ठल नामा घेऊन तुपाची वाटी. नामा लागे स्वाना पाठी, तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. हे कळतं ना? हो म्हणत जा. चपात्या घेऊन पळ्यालं कुत्र, तर नामदेवराय तुपाची वाटी घेऊन मागे लागले. इमानदारीनं सांगा, आपल्या चपात्या कुत्र्यानं पळवल्यावर तुपाची वाटी दगड, हाड हाड हाड. पण नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. देवा कोरड्या चपात्या खाऊ नका, पोटात दुखल. चपात्याला तूप लावा. नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. तव स्वान हासूनी बोलले. आता कुत्र्याच्या रूपातला देव हसायला लागला. नाम्या लेका, त्या दिवशी घिसाडी होऊन आलो तर धोतरण तांब्या टाकून पळाला. आता कुत्र होऊन आलो तर तुपाची वाटी घेऊन मागे लागला. देव हासूनी बोलले. नाम्या तुझं कैचे रे कळले, येरू म्हणे खेचरे उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल. बस देवाच्या सानिध्यात राहून सुद्धा जो लाभ झाला नाही, त्यासाठी गुरु करावा लागला. एवढं महत्वाचं पात्र जीवनामध्ये गुरुच आहे. गुरु शब्दामध्येच तो अर्थ आहे. गु शब्द स्तोंदकारोस्ति रुकारो तन निरोधक अंधकार निरोधित्वा गुरुरित्यभिधीयते. गुरु पहिलं जे अक्षर आहे त्याचा अर्थ अंधार होतो, आणि पुढचं रु आहे त्याचा अर्थ प्रकाश होतो. प्रकाश म्हणजे ज्ञान, अंधार म्हणजे अज्ञान. अज्ञानाकडून ज्ञानाकडे म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं कार्य करतात ते गुरु. म्हणून एक वाक्य शाळेत लिहिलं असते, आपलं लक्ष नाही. तमसोमा, ते त्यासाठीच आहे. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे. गुचा अर्थ अंधार, रूचा अर्थ प्रकाश. अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नाही, म्हणून जी लावायचा असतो. म्हणून झाला शब्द गुरुजी. बरं का? जी हा आदर आहे. जीचा अर्थ महाराज होतो. जी आदर. कुलवान घराण्याची अजून ओळख आहे. बाप मुलाला हाक मारत असला तरी आदराने बाळासाहेब, बाळासाहेब उभा राहतो. जी नंतर पुढचं काय असेल ते समजा. घराणं कुलवान आहे, नाही ते एखाद्या घराणं ए महाद्या, महाद्या म्हणतो. म्हाताऱ्या दम काढणं बैरा आहे का? येतो ना. घराणा होतो ऐसा. जी, अरे जी हा आदर आहे. जी तुम्हाला एक माहिती आहे, बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात? आहे ना जी. जी आहे का? अरे बहीण नांदवायची आहे आपली, त्याला आदर द्यायचा आहे मिस्टरला. दाजी, हा जी आदर आहे.
त्याच्यात तर हिंदीत पुन्हा एक मजा आहे. दाजीला हिंदीत काय म्हणतात? जीजाजी. आता डबल जी झाले ना, हे नीट ऐका ना तुम्ही. तो एकच जी आहे दाजी, आणि हिंदीत काय झालं? जीजाजी. कैलासराव, हे गाणं होतं पूर्वी, ते हिंदीत होतं म्हणा. तुम्हाला पाठ आहे, तुम्ही सांगत नाही. जिसके आगे जी, जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, वो मेरे जीजाजी. हे तसं गुरुजी गुरुजी गुरुजी. अरे कुठेही पाय. आता ही सगळी अरे पारमार्थिक संस्करण संपन्न झालेले भाविक माझ्या पुढे आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचे राजे आहे का नाही? गणपतीला आदर देताना काय? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सवेद्यात्म रूपा देवा तूच गणेशू. पण ओम नमो जी हनुमानजीसाठी अभंग तुकोबाराने केला. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. हा आदर आहे. तुकोबारा हनुमानजीला शरण शरण जी, ज्ञानोबारा गणपतीला ओम नमो जी. तस गुरुजी विठ्ठल जगातलं सर्वात श्रेष्ठ पात्र. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव तुझा गुरु हा सुखाचा सागर, प्रेमाचा आगर. कार्यक्रम आपला होऊन जाऊ द्या. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू. गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळना. गुरु कामधेनु गाय भक्ता घरी दुभतस. एवढं महत्वाचं पात्र गुरुच आहे जीवनामध्ये. अधिकारी गुरु नाही तर गुरुचे प्रकार आहे. जयापासून होय अर्थ प्राप्ती, ते समर्थ शिष्या आवडती. दीन शिष्या ते उपेक्षिती, ही दांभिक स्थिती गुरुत्वा. दांभिक स्थिती. कही जादूगर होते गुरु, कही जादूगर होते गुरु. फूफा किया करते सदा, ठाणे ठुणे बतलाए के दुनिया को करते फिदा. पर याद रखना भाइयों यह गुरु नहीं गुरगुर है. कुत्ते तो भी कुछ ठीक है, यही लबाडे शूर है. म्हणून व्याख्या काय? तन मन धन कर गुरुशी अर्पण. तून भोपळ्या घेणं मागपीठ बाजरीचं नाही का, याला कर अर्पण. अरे गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु ना लेत. शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब देत. गुरुला सर्वस्व देणारा शिष्य आणि शिष्याचं काही न घेणारा गुरु. अरे का मग ते भेटतात कधी? अरे त्याला शोधायची गरज नाही, ते गुरु तशा शिष्याचा शोध घेतात. आंब्याच्या झाडाला कैरी पाडायला आली, सुगंध सुटला म्हणजे ती कैरी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन टपाल आणते का? आमच्या भागात एका झाडाला कैरी पिकली बरं का कैलासराव. सुगंध सुटला, ती पोस्ट ऑफिस मध्ये गेली कैरी. तिनं पत्र आणलं, त्याच्यावर लिहिलं
हरिभक्तीपरायण पोपटराव, मी पाडाला आल्यामुळे सुगंध सुटला. बाकीचे कावळे वगैरे पक्षी धुमाकूळ घालतात तेव्हा तुम्ही पत्र पाहताच येऊन मला खाण्याची कृपा करावी. आपली कैरी. कैरी पाडाला आली की पोपट आलाच न बोलावता. तसं ऐसी कर्म साम्य दशा जे तवय विरेशा तया सद्गुरु आपैसा भेटेची गा. शिष्याची तशी तयारी झाल्यावर गुरुला शोधावा लागत नाही, गुरु त्या शिष्याचा शोध घेतो. तशी म्हणजे गुरु भेटतात पण महाराज म्हणतात त्याच्यासाठी मला मरावं लागलं. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षाला ठाव स्मशानीचा. आता थोडक्यात घ्यावं लागलं, घड्याळ खूप झपाट्याने चाललं ना, तर गुरुच होईल आपला. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा. महाराज म्हणतात मी मेलो, पण नवल असं आहे स्वतःच्या प्रेतयात्रेलाच मी पाहिलं. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. मी मेल्यावर रडारड सुरू झाली. घरचं नव्हतं रडत कोणी, मग रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. म्हणते हाय हाय यमधर्म. माया रडू लागली, काम रडू लागला, क्रोध रडू लागला, यम धर्म रडू लागला. म्हणले आपलं ग्राहक गेलं आणि मग मला स्मशानात नेलं. महाराज म्हणतात वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा, वैराग्य रूपी गोऱ्याच्या ढिगाऱ्यावर माझं प्रेत ठेवलं. हे नीट आहे का? हे कैलासराव नीट आहे का? गुरु कधी भेटतो आपण? मी शुद्धीवर आहे, तिथे चाललोय. कुठून चाललो कुठेही जाऊ द्या, पण तिथे येतो. गोऱ्या वैराग्याच्या पेटवल्या ज्ञान अग्नीनं, ठेवलं त्याच्यावर प्रेत. मग एक विधी असतो, ते मडक फिरवायचा. फिरविला घट, फोडीला चरणी. घट फोडणे म्हणजे देह तादात्म्य सुटणे, त्याला म्हणतात घट फुटला. महावाक्य ध्वनी बोम झाली. महावाक्य 4 आहे. प्रज्ञानाम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मासी, तत्वमसी. ही 4 महावाक्य आहे. देह तादात्म्य सुटलं. देह म्हणजे तू नव्हे, तो म्हणजे तू आहे. तत्त्वम असी. महावाक्य ध्वनी बोम झाली. शेवटी माझ्या देहाची मी 3 चिमट्या झालेली राग बघितली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. आणि मग उजळेला दीप गुरु कृपा. मग पहिलं चरण सत्य गुरु राय कृपा भजते. 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 नाही कराली सेवा काही, नाही कराली सेवा काही, नाही कराली सेवा कैलासराव कधी कधी कृपा केली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप.
आणि मग उजळेला दीप गुरुकृपा, सत्य गुरुराय कृपा मज केली. गुरुपेक्षाही गुरुची कृपा, छाया तू बडी घणी तुझेस बडो नको होय. लक्षात घ्या, रामचंद्रानं कृपा मारुती रायावर केली. काय झालं? ज्याच्यावर कृपा केली तो एका उडीत गेला लंकेत, ज्यानं कृपा केली तो राम चालत गेला पुलावून. हा तर फरक लक्षात घ्या. जय श्रीराम. जिमिया मोग रघुपती कर बाणा, येई भाती बिर चले हनुमान. कामापुरतं धनुष्यापासून जसा बाण सुटावा असे सरळ रेषेत हनुमानजी एका उडीत लंकेत जातात. ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत जातो, ज्यानं कृपा केली तो श्रीराम पुलावून चालत चालत जातो. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे आणि कृपेत काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणारालाही नाही. म्हणून गुरुपेक्षाही एक लक्षात ठेवा, गुरुपेक्षाही गुरुवरची श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धा. ते एक मेंढ्या वळणारा गडी होता, तिकडची गोष्ट आहे, इकडची एकही सांगत नाही. आडदाड होता बिचारा, तब्येतीनं चांगला होता. 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल, 112 किलो वजन, मेंढ्या वळणारा गडी, उजव्या खांद्यावर घोंगड. त्याला कळलं की पलीकडच्या गावात एक गुरु आले, ते शिष्यांना माळी घालतात आणि गुरु केला पाहिजे म्हणून तेही गेलं. गुरुला दक्षिणा लागते म्हणे. आपल्या शेतातून गेलं 2 वांगे आणि कोशिंबीरची पेंडी गुरुसाठी. आता मेंढ्या वळणारा गडी साधा भोळा. आणि त्या गुरुच्या भोवताल परदेशातले शिष्य बसले होते, तांबड्या कलरचे, टोमॅटो सारखे कलर, मक्याच्या कणसाला केस तसे डोक्याचे केस जमले. हे तिथं गेलं घोंगड्यावालं, वाकलं नाही, नमस्कार नाही. जर्सी गाईच्या खोंडाला शेतकरी चारा टाकतो तसं उभ्यानंच आपटले वांगे. गुरु वाकलं नाही. 2 वांगे आणि कोशिंबीरची पेंडी. गुरु तर हादरलाच. कमी जास्त बोलावं काठी आहे. कर बाबा, काय तुला गुरु करायचा आहे? तुला मेंढ्या वळणारा आदर बिदर काय नाही. झालो मी तुझा गुरु. झाला का? हा. दक्षिणा काय आणली? गुरु म्हणले. आंधळ्या झाला का? दिसत नाही का तुला वांगे आणि कोशिंबीर? ठीक आहे, जा आता. मंत्र देणं याची उभाटी. मंत्र देणं. परदेशात शिष्य आहे, त्याला म्हणते हे घोंगड्यावालं. अरे यही मंत्र आहे, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. हा मंत्र आहे का? हा. याचा फायदा सांग ना आता. अरे जा, श्रद्धेनं जप कर, भावसागर तरशील. झालं. गुरुनं चेष्टा केली, यानं श्रद्धा ठेवली. घरी आलं. दिवसभर मेंढ्या वळताना 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. संध्याकाळी आलं म्हणजे 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. जेवायच्या आधी 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. झोपायच्या आधी 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. उठलं म्हणजे 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. आंघोळ करताना 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. दिवसभर मेंढ्या वळताना 2 बैंगन. 1 वर्ष मंत्र जपला त्यानं, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. आणि दुसऱ्या वर्षी ते गुरु आले, याला कळालं. निघालंय. बायको म्हणली, कुठं चालला तुम्ही? गुरु आलत माझं. कुठं? पलकड. पलकड. मग तुम्हालाच वाटतं का गुरुचं दर्शन घ्या? आमची नाही इच्छा होत? असं करा ना, आम्ही सगळी तयारी करून ठेवते, घर सारवून ठेवते, रांगोळ्या घालून ठेवते, गादी टाकून ठेवते, थॉम्सनची द्राक्षे, केळी वसईची, संत्री नागपूरचे, हांबे आपूचे, ग्लुकोजचं बिस्किट, काय लागतं ते. पण गुरुला घरी आणा. ठीक आहे म्हणला. गेले. नदीत दुथडी भरून वाहत होती. याला पोहायला येत नाही. गुरु पलीकडच्या गावात आहे, कसं जावं? पण एकदम लक्षात आलं. गुरु महाराज म्हणले होते गेल्या साली, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. भावसागर तरशील. भावसागर. नदी काय अवघड आहे म्हणला. 1000 फुटाची. घोंगडं अंतरलं कैलास नदीच्या काठाला. घोंगड्यावर बसलं, डोळे मिटले, गुरुचं ध्यान केलं, मंत्र जपला. 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. चल घोंगडी पैल थडी. अरे गेलं ना पलीकडे, पाहता काय माझ्याकडे? घोंगड झटकलं. रुपेश महाराज खांद्यावर टाकलं. आलं. ते गेल्या सालचे तांबडे भोवताल बसलेच होते. पण तांबड्यानं गुरुनं ओळखलं, गेल्या सालचं वांगेवाला आहे. लक्षात राहणं. दक्षिणा. तू पलीकडच्या गावचा का? हो गुरु महाराज. रात्री मुक्कामी होता? नाही हो. मग घरून आलो.
घरून आला? अरे नदी दुथडी भरून वाहते, पुलाची सोय नाही, नावेची सोय नाही, पोहून आला म्हणून तर कपडे भिजले नाही. चेष्टा करता का गुरु? काय म्हणला तू गेल्या साली? हा ना, एकेरीच होत. दो बैंगन कोथमीर की जुडी, भावसागर तरसील म्हणला होता. नदी काय अवघड आहे 2000 फुटाची. पलीकडे घोंगड्यावर बसलो, डोळे मिटले, तुझं ध्यान करून अलीकडे आलो. मग तर कॅमेऱ्याकडे तोंड करतात तसा गुरु पाहू लागला घोंगड्यावाल्याकडे. घोंगड्यावर बसून पाण्यावर, हा नुसता नाही आलो, मग तुझी तयारी झाली. आता हादरला गुरु. अरे माझी तयारी? दर्शनाची परिवार वाट पाहतो, गादी टाकून ठेवली, द्राक्षे केळी. कैलासराव तुला घेऊन जायला आलो. आत्ता गुरु हादरला. म्हणले आता बिगर तिकीट हिंदी महासागर. अरे घोंगड्याहून कुठे जातात का पाण्यातून? नाही म्हणावं श्रद्धेला तडा जातो, हो म्हणावं तर धडधडीत मरण आहे. पण गुरुनं ठरवलं एक दिवस मरायचंच आहे. पण या भोळ्या बाबड्याच्या श्रद्धेला तडा जाऊ द्यायचा नाही. चल बाबा. घोंगड्यावालं पुढं, हे गुरु माग, आणि 5-50 तांबडे त्यांच्या माग. हे टोळक तांबडे, मक्याचे केस. नदी दुथडी भरून वाहताना पाहिलीन कैलासराव. गुरुनं पहिलं नदीच्या पाण्याकडे पाहिलं, मग तांबड्याकडे. तांबड्याला हात जोडले, गुरुच्या डोळ्याला धारा लागल्या. आम्ही जातो आमच्या गावात. तांबडी रडत होते. ते म्हणले आता मरतय गुरु, आमचा राम राम घ्यावा, आता नाही येणे जाणे. संतोष सहज कुंठले बोलणे, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. आम्हाला ए झालं नाही का बोलून तांबड्या सोबत? 10:30 वाजले. बस त्यानं डबल अंथरलं, डबल सीट जायचं आहे ना. गुरु बसला माग बसला गुरु, तर लट 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 कापत होता. घोंगड्यावाला म्हणला कशा बाता हाणतो प्रवचनात, भाऊ सागर तरा. नदीच्या पाण्याला घाबरला. हे बघ गुरु, तुला पाण्याची भीती वाटते, माझी कंबर धर. अरे भाऊसागर तरण्यासाठी शिष्यानं गुरुची कास धरायची असते. हे घोंगड्यावाला म्हणतं माझी कंबर धर. त्यानं मजबूत कंबर धरली गुरुनं. का? त्याचा उद्देश वेगळा होता. मरू तर दोघही मरू, डेड बॉड्या दोघांच्या येऊ दे बाहेर पंचनाम्याला. मजबूत धरली तरी तरी लट 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 कापत होता. अजून भीती संपली नाही तुझी? पाण्याला घाबरला? एक काम कर, काय डोळे बंद कर. गुरु म्हणला करतो बंद, आता उघडायचे नाही. डोळे बंद केले, मंत्र जपला शिष्यानं. 2 बैंगन एक कोथमीर की जुडी, चल घोंगडी पैल थडी. गुरुनं शिष्य घोंगड्यावर बसून पलीकडे गेले. शिष्यानं घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं. 1 वर्षापासून घोंगड्यावाल्याचा टिंगल करणारे तांबडे या काठाला घोंगड्यावाल्याचा जय जयकार करून नाचू लागले परदेशात. तिकडे शिष्य जेव्हा घोंगड्यावाला उभा झाला, परदेशात ज्याचे शिष्य आहे त्या विद्वान गुरुनं साष्टांग दंडवत घोंगड्यावाल्याला पायाला मिठी मारून गुरु इतका रडला, नयन के जल से पग धोए. अश्रूनं पाय भिजवून काढले. अहो तुम्ही गुरु आहेत माझं, कोण्या नरकाला नेऊन घालताय मला, तुम्ही माझ्या पाया पडता. अरे भाऊ, वांगेन कोशिंबीर मंत्र आहे का रे? अरे देवाची शपथ घेऊन सांगतो राजा, मी गेल्या साली तुझी टिंगल केली रे, पण तू जगाला दाखवून दिलं श्रद्धेत काय ताकद आहे. तू तरला यात नवल नाही रे, जग जाहीर तुझा गुरु तारला. मग गुरुपेक्षाही गुरुवरची श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धावान लभते ज्ञान. इथे नुसतं गुरु भेटले नाही,
त्यांनी कृपा केली. 10:30 झाले तरी तेच चालू आहे. सत्यगुरुराय कृपा माझ केली, कृपा केली, पण मला वाईट वाटतं. वाईट कशाचं वाटतं? परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा केली. महाराज म्हणतात मला दुःख या गोष्टीच आहे, गुरुची काही सेवा घडली नाही. परी नाही घडली सेवा काही. द्याणीमणी नाही बरं का कैलासराव, द्याणीमणी काही नाही. आपला सकाळी उठलो, मी आधीच सांगून गेलो होतो, कैरी पाडाला आली म्हणजे पोपट त्या कैरीला शोधत येतो. तसं कर्म साम्य दशान जेत वैविरे त्या सद्गुरु आपैसा भेटेची गा. मग ते ठरवून नाही, आपैसा, त्याला शोधायची गरज नाही. मग सहज सकाळी उठलो ना, आंघोळीला चाललो असताना सापडविले वाटे जाता गंगा स्नान, 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 सापडविले वाटे जाता गंगा स्नान. मस्तकी तुझान केली आकर, मस्तकी तुझान तुझला करे, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान. बस कैलासराव, अभंग बराच मोठा आहे, आता थोडा थोडा स्पर्श करू. कैलासरावचं गायन म्हणजे काय, एकदा असा आलाप घेतला कैलासरावनं, एका कीर्तनकाराचे नकली दात असल्यामुळे हसता हसता दात पडले. चुकीचं आहे का? हो म्हणा ना. मी त्या महाराजचं नाव सांगत नाही, अरे तुम्हाला काय माहित, ती दाताची कवळी होती, लोकांना वाटलं ओरिजिनल आहे, पण ह्यानं आलाप घेतल्यावर त्याला हसू आवरलं नाही, दोन्ही कवळ्या बाहेर.
अरे जे नुसतं आवाजानं दात पाडते ते काय करणार नाही मला कैलासराव एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ नियोजित वेळेत पूर्णविराम चाल शेवटी घेऊ हा एकदा म्हणजे काय मला काही कोणी कंटाळलं नाही अजून वन्स मोरच आहे पण मी तंतोतंत सांभाळतो ना आणि समयो जाणा नाही तर कीर्तन मुलाच्या बारशाचं 12 वर्षांनी लेकरू झालं आनंदानं कीर्तन ठेवलं बुवानं मग घेतला शेवटचा हा दिवस गोड व्हावा लेका आज माघ शुद्ध दशमी आहे ना डोकं जाग्यावर ठेवून कीर्तन करणं हा काय ठोकून चालतंय का आज गुरुच कोणाला काही वाटत पण जे समयो जाणा हात वर बरोबर शूटिंग वाले एवढं येऊ द्या उद्या पेपरला वर्ष 50वे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने भजन करणारा जनसागर पहिल्या पानावर येऊ द्या मोठ्या मोठ्या शहरातल्या लोकांना कळू द्या छोट्या छोट्या गावात केवढे मोठे कार्यक्रम होतात वर्ष 50वे पुन्हा एका तालात विठोबा रखुमाई थांबा तुम्ही थोमा एक माझ्याकडे पहा एक हात वर एक हा एक बोलू नका कोणी एक हा एक ताकद लावा एक हा एक हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून आपलं राहिलं ना विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सर्वाणी गाडी वाजवा विठोबा शेवटी 11:15 झाले भाऊ आणि खरंच नाही जेवण अजून आम्हाला नाही करू पण बरोबर करते बाकी काय ते सांगण्याचं वस्तुस्थिती आहे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना सहज गंगेच्या स्नानाला चाललो असताना मस्तकी तो जाणा ठेविला कर ठीक आहे
मग तुमच्या डोक्यावर हात ठेवल्यावर गुरुनं काही मागितलं असेल ना? मागितलं ना? भोजना मागती तूप पावश भोजना मागती तूप पावश भोजना मागती तूप पावश भोजना मागती तूप पावश पडिला विसर स्वप्ने माझी पडिला विसर स्वप्ना वाटे जाता गंगा स्नान वाटे जाता गंगा स्नान वाटे जाता गंगा स्नान वाटे जाता गंगा भोजना सर्वांना अभंग पाठ आहे बरं का? कैलासराव सर्वांना पाठ आहे. भोजना मागती तुप एक शर. का बरं? काही खर्च येतो का? एक शर. अरे संतांचे अभंग आहे. पावशरच का? फक्त चित्त मागितलं. अंतकरण चतुष्टय म्हणतात ना, अंतकरण चतुष्टय. हे अंतकरणाच्या वृत्तीचे 4 विभाग असतात: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. वृत्ती कशाला म्हणतात? वृत्तीलाच म्हणतात. मोठी व्याख्या वेदांत परिभाषेमध्ये आहे. यथा तडाग उदकम छिद्रान निर्गत्ते कुल्यात मना केदारान प्रविश्य तद्वदेव चतुष्कोराद्याकरम भवती तथा तैजस मंतकर्णमपि चक्षुरादि द्वारा निर्गत्ते घटादि विषयाकारेण परिणमते स एव परिणामो वृत्तिरिति उच्यते. कैलासराव, याला वृत्ती म्हणतात. मी आता बडबड केली त्याला. यथा तडाग उदकम छिद्रान निर्गत्ते कुल्यात मना केदारान प्रविश्य. संस्कृत मध्ये असली तरी व्याख्या सोपी आहे, तरी पण ही दृष्टांत आता तरी आहे. जुनी मंडळी बसलेली आहे. मोटेचं पाणी ते विहिरीचं पाणी मोटेच्या अथवा रहाटाच्या द्वारे बाहेर येतं. पूर्वी मोठा होत्या का नाही? मोठा हाकलेली मंडळी असेल ना याच्यात, हात वर करा बरं. आता किती? 7, 8, 9, 10, 11. ए कैलासराव, आता मोठच माहित नाही. जुनी मंडळी भेटली व आनंद वाटला मला. मोठ ए समदूर बरं का? समदूर, नाडा, कणा, धाव. मोठेचंही प्रमाण असायचं 6 पावली, 6.5 पावली. धावेवर आंब्याची जांभळ्याची सावली, थारोळ, पाट. थोडीशी मजा सांगतो. मोठ चालायची. उजव्या हातानं नाडा धरायचा असतो, डावा पाय नाड्यावर ठेवायचा थारोळ्याजवळ. बरं का? आता 10-15 आहेत माझे माना हलवल्या, त्यांना माहिती आहे. या बुवाला कसं माहित? उजव्या हातानं नाडा धरायचा थारोळ्याजवळ, डावा पाय नाड्यावर. एक झटका मारला, मोठ सरळ सरळ होते पाण्यात. आणि मग दुसरा झटका मारला म्हणजे बुडते. दुसऱ्या झटक्यानं बुडाली की तो शेतकरी बैलाला इशारा करतो. ते मारायचं नाही बैलाला, ते अभ्यासू बैल असतात, अभ्यासू. मोड भरल्यावरच सांगतो. भरली बाळारी, कान टवकारतात बैल तेवढ्या आवाजानं. चल माझ्या राजा, कुई 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 कुई.